बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवतोय प्रोटीन पॅक्ड अशी गुजरातची सिग्नेचर डिश ढोकळा। ढोकळा हे दिसायला सोपी दिसणारी पण बिघडण्याचे खूप सारे चान्सेस ठेवणारी थोडीशी एक्सपर्ट लेवलची डिश आहे। जर ढोकळा पाहिजे तसा स्पॉन्जी झाला नाही, त्यामध्ये एरेशन थोडं कमी पडलं तर आपल्याला ना स्टीम बेसन किंवा वाफवलेलं बेसन खाल्ल्यासारखं वाटतं। ढोकळ्यामध्ये बेसनचे जे ग्रॅन्युल्स असतात ते सगळे प्रॉपर फुगले पाहिजे, त्यामध्ये चांगलं एरेशन झालं पाहिजे, हवा त्यामध्ये ट्रॅप झाली पाहिजे आणि ट्रॅप झालेल्या हवेला वेळीच लॉक केलं पाहिजे। ही सगळी प्रोसेस आहे ना की थेरॉटिकली थोडीशी डिफिकल्ट वाटते, पण प्रॅक्टिकली आपण बघितलं तर ही सगळी सोपी वाटेल। तर काहीही वेळ न दवडता आपण रेसिपीची सुरुवात करू। ढोकळा करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरतो ते म्हणजे त्याचं टायमिंग। तर ते अचूक टायमिंग आपल्याला साधण्याकरता त्याची छान पूर्वतयारी करून ठेवणं आवश्यक आहे। सगळ्यात पहिले हे तुम्ही डिसाइड करा की आपण ढोकळा कशामध्ये करणार आहोत। ढोकळा आपल्याला अशा भांड्यामध्ये करायचा आहे की ज्याच्यामध्ये त्याला चहूबाजूने वाफ मिळेल। जर त्याला कमी वाफ मिळाली तर ढोकळा खाली बसतो। ढोकळा स्टँड पण बाजारामध्ये मिळतो, पण मी त्याबरोबर एवढीशी कम्फर्टेबल नाहीये, कारण ढोकळा स्टँडच्या डिशमध्ये बॅटर ओतून परत ती डिश आतमध्ये ठेवून परत ते भांड्यामध्ये ठेवेपर्यंत ना ढोकळा थोडासा बसू शकतो। त्यामुळे कमीत कमी कॉम्प्लिकेटेड अशी स्टीमिंगची पद्धत तुम्ही वापरा। ढोकळा करण्यासाठी मी एका आडव्या पसरट भांड्याचा वापर करतेय। त्यावर खाली एक स्टँड ठेवूया आपण असं, आणि त्यावर आपण अशी एक थाळी प्लेस करूया। या पद्धतीमध्ये चहूबाजूने ढोकळ्याला वाफ मिळेल। आपण जे बॅटर करणार आहोत ते डायरेक्टली यावरती पोर करता येईल आणि आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जी एरेशन आहे, जी वाफ आहे ती लॉक करता येईल। ही थाळी मी साधारणपणे घेतलेली आहे, ती अंदाजे 24 किंवा 24 सेंटीमीटरची आहे। यामध्ये साधारणपणे आपल्याला 18 ते 20 ढोकळ्याचे पीसेस बनतील। ढोकळा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण एका भांड्यात घेऊ बेसन, अंदाजे 1.5 कप। त्यामध्ये ॲड करूया दही 1 कप। आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे असं। हे असं बऱ्यापैकी घट्ट आहे, तर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकून थोडं पातळ करायचं आहे। यामध्ये ॲड करूया थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया। नीट मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे अशी थोडीशी घट्टसर पण फ्लोइंग अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। दही घट्ट जर असेल तर आपल्याला साधारणपणे यामध्ये अर्धा बाउल पाणी लागतं। आता आपल्याला ओव्हरनाईट ह्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे। पावसाळ्यामध्ये थोडासा फर्मेंट व्हायला थोडा जास्त वेळ लागतो, अराउंड 12 तास, पण उन्हाळ्यामध्ये एक 7-8 तासामध्ये छान फर्मेंट होऊन जातं। हे मी रात्रभर ठेवलेलं फर्मेंट केलेलं बॅटर आहे। डोशाच्या पिठासारखं हे जे बॅटर आहे ते खूप जास्त फुगत नाही, त्याला फक्त तुम्ही नोटीस कराल तसे हलके 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 बुडबुडे दिसतात वरती। पण ढोकळा चांगला होण्यासाठी ही स्टेप महत्त्वाची आहे। यामध्ये आता ॲड करूया आलं मिरची लसूण ह्याची पेस्ट, हळद, मीठ आणि साखर। सगळं एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यातली साखर नीट मिक्स होईपर्यंत आपल्याला हे बॅटर नीट मिक्स करायचं आहे, हलवायचं आहे। साखर जर नीट मिक्स झाली नाही आणि जर आपण तसं स्टीमिंगला ठेवलं तर मधून मधून ढोकळा आपला असा गोडसर लागतो। आता हे आपण 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवू आणि मीनवाईल आपण स्टीमिंगसाठीची तयारी करू। ज्यामध्ये ढोकळा करणार आहोत त्याला थोडंसं तेलाने आपण ग्रीजिंग करू आणि ही थाळी जी आहे ती आपण इथे प्लेस करूया। गॅस मी ऑन केला आहे आणि ऑलरेडी चहूबाजूने स्टीम यायला चालू झाली आहे। ह्या बॅटरमध्ये आपण मिक्स करणार आहोत इनो। मी इथे इनोचा वापर करते आहे, सोड्याचा वापर करत नाही आहे, कारण सोड्याला ना एक अशी उग्र वास आणि चव असते, तर ते अवॉइड करण्यासाठी कायम तुम्ही पण इनोचा वापर करा। इनोमध्ये खूप सारे व्हेरियंट येतात, तर त्यामध्ये जे ब्लू कलरचं व्हेरियंट किंवा ग्रीन कलरचं जे फ्रूट सॉल्ट आणि हे लेमनवालं तेच वापरा। त्यामध्ये कोका कोला वगैरे पण तत्सम व्हेरियंट येतात, ते वापरू नका। ते जर वापरली तर आपली ढोकळ्याची चवही बदलेल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंग। इनो यामध्ये ॲड केल्यानंतर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इमिजिएटली ते थाळीमध्ये टाका, क्षणाचाही विलंब न करता। ॲड करते इनो। साधारणपणे ह्या बॅटरला 1.5 तरी इनो लागेल सॅशे। आता आपण हे नीट मिक्स करून घ्यायचे। किंचित आपण हे हलवून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवू।
साधारणपणे 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे स्टीम करायचं आहे. फोडणीसाठी कढई घेऊन त्यामध्ये ॲड केलं आहे तेल. तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया मोहरी, ॲड करूया हिंग, ॲड करूया मिरच्या. त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं पाणी. ॲड करूया साखर आणि लास्टला थोडंसं मीठ. नीट मिक्स करायचं आहे. 20 मिनिटं झालेली आहेत, तर आपण ह्याचं लीड जे आहे ते ओपन करू. आता हलक्या हाताने आपण हे काढून घेऊ. 5 मिनिटं आपल्याला हे असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. अजिबात याला हात लावायला जाऊ नका आणि कट करायला पण जाऊ नका. ढोकळा थंड झाल्यावरती आपण हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊ. आपल्याला एकदम बिना दाताची प्लेन अशी सुरी याकरता वापरायची आहे. एकदम हळूहळू केअरफुली कट करा. आता यावरती आपण मगाशी केलेली फोडणी टाकू. सगळं नीट इव्हनली स्प्रेड करून घ्या. यावरती ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड करतोय सुकं खोबरं. ढोकळा इज रेडी टू सर्व. आज आपण बघितला गुजरातचा ढोकळा. ह्या सगळ्या स्टेप्स वापरून तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून बघा. लोक पण तुम्हाला म्हणतील आ वानगी खूप सारी छे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.